हॅलो, नमस्कार सर्वांना. श्री स्वामी समर्थ. आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये मी तुमचं अगदी मनापासून स्वागत करते. कशा आहात मैत्रिणींनो? मस्त ना? आम्ही पण मस्त. तर आज आहे मंगळवार आणि गणेश जयंती. तर तुम्हा सर्वांना गणेश जयंतीच्या खूप खूप शुभेच्छा. तर माझी सकाळची सर्व कामं आवरून झालेत. मिस्टरांचा डब्बा होता तो करून दिलाय मी, ते पण गेले कामाला. नंतर माझी बाहेरची रांगोळी, आज मंगळवार होता आणि आजचा खूप शुभ दिवस आहे, तर मी उमऱ्याला हळदीचं लेपन पण केले. तो काही व्हिडिओ मी केला नाही, नंतर तुम्हाला थोडंसं फोटो वगैरे नंतर बघायला भेटेल त्याचा. हळदीचं लेपन, रांगोळी करून झाले माझी आणि घरातली पण काही छोटी मोठी कामं, फरशी पुसणं म्हणा, ते पण माझं झालंय सगळं. आता आहे देवपूजा करायची. तर आज गणपती बाप्पांना छान असा अभिषेक घालायचा आहे आपल्याला. मी हे अभिषेक दर चतुर्थीला करते, पण आज त्यांचा स्पेशल दिवस आहे, जन्मदिवस आहे आज त्यांचा. तर थोडीशी पूजा वगैरे थोडंसं मी वेगळीकडे पूजा वगैरे त्यांची मांडणार आहे, तर तीच मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर चला आपण करूया गणपती बाप्पांचा अभिषेक, पूजा, आरती तर घरी सर्वांच्या. तर चला बघूया आपण गणपती बाप्पांची पूजा. हे बघा, छान अशी पूजा मांडून घेतली मी, रांगोळी काढून घेतली, सोबत धूप दीप लावलाय. दिव्याशिवाय आपलं पूजा पूर्ण होत नाही, म्हणून पहिला आपल्याला दिवा लावून घ्यायचा आहे. दिवा लावून घेतला. इथं मी अभिषेक पात्र पण ठेवले. वाचन करायचंय मला अथर्वशीर्षेचं आणि गणपतीचं स्तोत्र वाचन करायचंय. तर ते वाचन करताना अभिषेकामध्ये खंड पडतो, म्हणून मी अभिषेक पात्र ठेवलंय. तुम्ही हाताने, चमच्याने आणि करू शकता. तर इथं अभिषेक चालू राहतोय आपला आणि वाचन पण माझं चालू राहील. बघा, छान अशी पूजा मांडून घेतली. तर चला आपण सुरुवात करूया वाचनाला. तर हा नित्यसेवेचा ग्रंथ आहे. तुम्हाला असं उलट दिसत असेल. या ग्रंथामध्ये सर्व मंत्र, स्तोत्र जे काय आहे ते सगळं आहे. तुम्हाला दुसरा कुठलाच ग्रंथ आणायची गरज नाही. त्याच्यामध्ये हे नित्यसेवेचा ग्रंथामध्ये सगळं आहे. तर इथं मी सर्व पूर्वतयारी करून घेतली पूजेला. मला जे काही लागणार आहे ते इथं धूप दीप लावून घेतले. इथं अभिषेक पण चालू आहे माझं आणि इथं माझं वाचन पण चालू राहणार आहे. ते अथर्वशीर्ष वाचणार आहे मी आता. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुर्मे देव सर्वकार्येषु सर्वदा. श्री गणपती अथर्वशीर्ष शांती मंत्र ओम भद्र कर्णे शृणुयाम. तर इथं माझं अथर्वशीर्ष वाचन झालं होतं. इथं गणपती स्तोत्र पण मी वाचून घेणार आहे. 11 वेळा अथर्वशीर्ष आणि 11 वेळा गणपती स्तोत्र मी वाचन करून घेतले. तर माझं वाचन वगैरे करून झालं. इथं अभिषेक पण माझा चालूच होता अजून पण. माझं आता सगळं वाचन वगैरे करून झाले. आता ते अभिषेक स्वच्छ पुसून घ्यायचं आपल्याला. हे बघा अभिषेक. तर आता माझी झाली अशी छान अशी पूजा करून झाले. मंत्र स्तोत्र सगळे बोलून झाले माझं. खूप छान अशी पूजा झाली. तर 1 मिनिट तुम्हाला दाखवते आजची पूजा कशी झाली. तर ही बघा, छान सुंदर पूजा करून झाली. गणपती बाप्पाला वस्त्र घालून घेतले, दुर्वा वाहून घेतले, हळदी कुंकू अक्षदा फुलं वाहून घेतले. खूप सुंदर अशी पूजा करून खूप छान आणि प्रसन्न वाटतं एकदम पूजा झाल्यानंतर. तर मी इथं गुळ खोबऱ्याचं तोपर्यंत नैवेद्य दाखवलंय आणि केळी ठेवले. तर मी संध्याकाळी त्यांना प्रसाद म्हणून गुळाची पोळी, तिळगुळाची पोळी बनवणार आहे. तरी बघा, छान अशी रांगोळी पूजा संपन्न झालेली. खूप छान आणि प्रसन्न वातावरण तयार झाले आपल्या घरात. पूजा झाल्यानंतर अगदी मनसोक्त, मनापासून पूजा झाली ना, मन शांत आणि समाधानी राहतं. तर ही बघा, आपले गणपती बाप्पा फुलांमुळे काय दिसून येणार. छान असं त्यांना गजरा पण मी आज वाहून घेतलंय आणि वस्त्र पण, दुर्वा. लाल फुल, इथं गुलाबाचं फुल एवढं मोठं बसेना म्हणून मी साधं शेवंतीचं गुलाबाचं फुल ठेवले. जास्वंदीचं तर काही मिळालं नाही. तर इकडं आपली दररोजची पण देवपूजा वगैरे मस्त झाले करून. आज मंगळवार तर देवीला गजरा पण वाहून घेतलाय मी आणि स्वामी महाराजांना.
पूजेच्या अगोदरच मी हळदीचं लेपन वगैरे करून घेतलं होतं, रांगोळी काढून घेतली होती. इथं माझं उंबरा पूजन पण करून झालंय. आता बघा, आता वाजले संध्याकाळचे 6:30. सकाळची आरती काय तुमच्यासोबत मला शेअर करता नाही आली, म्हणून आता संध्याकाळची आरती तुमच्यासोबत शेअर करते. तर चला मग आपण आरती करून घेऊयात. सुख करता दुःख हरता भरता विघ्नाची निर्वी पूर्वी प्रेम. इथं मी गणपती बाप्पांची आरती झाली. नंतर मी स्वामी महाराजांची पण आरती करून घेतली. स्वामी महाराजांची आरती झाल्यानंतर आमच्या बिल्डिंग मध्येच माझ्या मैत्रिणीच्या घरी आज होतं हळदी कुंकू. मग ती बोलवायला आलती, मग मी तिच्याकडे हळदी कुंकवाला गेले. हळदी कुंकू चालू होतं, मी तिच्याशी बोलत होते. गप्पा चालल्या होत्या, बायका जमल्या की गप्पा मारतोच आपण. तर तिने वाहनासाठी चहाची चाळण दिली स्टीलची, खूप छान आहे. सगळ्या जणी आल्या होत्या. मला जायला लेट झालं होतं, कारण माझी संध्याकाळची 6:30ची आरतीची वेळ होती, म्हणून मला जरा थोडंसं लेट जायला झालं. तिथं सगळ्यांशी गप्पा मारत बोलत होते. बसलो होतो. तिनं चहा केला पहिल्या सर्वांना. तर तिनं आमच्यासाठी बनवला होता चहा. तर हे बघा, या चहा घ्यायला. तर हळदी कुंकू झालं, थोड्या वेळ गप्पा मारत बसलो. नंतर मग संध्याकाळच्या स्वयंपाकाची वेळ झाली होती. संध्याकाळच्या स्वयंपाकामध्ये आज मिक्स भाजी बनवणार होती. गणपती बाप्पांना पण नैवेद्य दाखवायचा होता. मग कांदा आणि लसूण टाकायचं नव्हतं, बिना कांदा लसणाचं जेवण बनवायचं होतं. तर काय करू प्रश्न पडला होता. मग थोड्या सगळ्या भाज्या होत्या, थोड्याच फ्लावर होता थोडासा, आणि वटाणा गाजर पण थोडंसंच होतं. मग चला म्हटलं मिक्स भाजी बनवूया. तर 2 बटाटे घेतलेत मी, थोडासा फ्लावर, वटाणा आणि गाजर घेतले कट करून. भाज्या स्वच्छ धुवून घेतलेत. बटाट्याचं साल तुम्ही काढू शकताय, मी काय काढलं नाही. तर आता बिना कांदा लसूणचं जेवण बनवायचं म्हणजे थोडंसं हेच आहे. म्हणजे भाजी आता कशी होणार, काय होणार. मग मसाल्यामध्ये मी थोडंसं खोबरं घेतले, अर्धी वाटी खोबरं घेतले किसून. सुकं खोबरं आहे ते पण छान भाजून घेतले. 2 मोठे चमचे तीळ घेतलेत, आणि तीळ आणि जिरं मिक्स करून भाजून घेतले. खडा मसाला पण घेतलाय मी. तर 2 लवंगा घेतलेत आणि दालचिनीचा थोडासा तुकडा. भाज्या आपल्याला परतून घ्यायच्या 10 मिनिटं. तर कुकर छान गरम झालाय, त्याच्यामध्ये 1 पळी तेल टाकून घ्यायचंय. तेल छान गरम झालं की त्याच्यामध्ये थोडंसं जिरं टाकायचंय. जिरं छान तडतडलं की ह्या भाज्या जे धुवून घेतले त्या सर्व टाकून घ्यायच्या. फक्त 10 मिनिटं आपल्याला परतून घ्यायचे. थोडंसं मीठ पण टाकायचं त्याच्यामध्ये, भाज्यांना छान चव येते. मग थोडंसं मीठ टाकून 10 मिनिटाचं छान परतून घ्यायचं. भाज्या छान परत येत तोपर्यंत आपल्याला हे मसाला वाटून घ्यायचा आहे. खोबरं, तीळ जे भाजून घेतलंय आपण, खोबरं, तीळ, जिरं, लवंग, ते सगळं आपल्याला वाटून घ्यायचं आहे. का छान अशी बारीक पेस्ट करायचे. सगळं भाजून सगळं टाकायचं ह्याच्यामध्येच आपल्याला जे आपण ह्याच्यात मसाले टाकणार आहे, धना पावडर म्हणा, चटणी आणि काही जो मसाला तुम्ही टाकणार आहे ग, तोच याच्यामध्ये ना थोडा ह्याच्यामध्ये पण टाकायचं मिक्सरला बारीक करताना हे खोबरं वगैरे. तर मी चटणी आणि थोडंसं धनेपूड टाकून घेऊन बारीक करणार आहे. भाज्या 10 मिनिटं छान अशा परतून घेतल्यात ह्या. हे बघ, दोन पळी तेल टाकून घेतले. फोडणीला जिरं घेतले, 2-3 लवंगा घेतल्यात, 1 दालचिनीचा तुकडा आणि 2 हिरव्या वेलची जरा टेचून घेतल्यात, टाकून घ्यायचे. जिरं छान तडतडलं की त्याच्यामध्ये 1 मीडियम साईजचा टोमॅटो घेतलाय, तो कट करून बारीक कट केलाय. नंतर कढीपत्ता टाकायचा, छान मिक्स करून घ्यायचं. दोन मिनिटं छान असं मिक्स करायचं. मिक्स केले
त्याच्यामध्ये आपल्याला आता खोबरं आणि तिळचं वाटण टाकायचं आहे. जे वाटण करून घेतलंय ते, हे वाटण असं करून घेतलंय. एकदम स्मूथ अशी पेस्ट करून घ्यायची आपल्याला. हे पूर्ण असं मसाला करपू नये म्हणून त्याच्यामध्ये थोडंसं आपल्याला गरम पाणी टाकून घ्यायचंय. गरमच पाणी टाकायचंय, थंड पाणी नाही टाकायचं. मिक्स करून ओतून घ्यायचंय. मसाला छान असा तेल सुटेपर्यंत भाजून घ्यायचंय. तर मसाला असा छान असा भाजून झालाय. हे बघू शकताय तुम्ही, छान असं तेल सुटले दिसते. तर याच्यामध्ये आता आपल्याला मसाले टाकून घ्यायचेत. मसाल्यामध्ये मी मग अशी अर्धा चमचा मी ह्याच्यातच चटणी, खोबऱ्याच्या वाटणामध्ये चटणी टाकली होती, तर अर्धा चमचा चटणी घेतली. धणेपूड घेतला 1 चमचा, मोठा 1 चमचा धणे पावडर घेतली. आणि माझ्याकडे पनीर मसाला होता, तर अर्धा चमचा पनीर मसाला घेतलाय. तर ह्याच्यामध्ये टाकून घ्यायचंय सर्व आपल्याला. असं छान असं मिक्स करायचं. 10 मिनिटाच्या आपण फ्राय करून भाज्या घेतल्या होत्या, त्या सर्व भाज्या टाकून घ्यायच्या. चवीपुरते मीठ टाकले. मिक्स करायचंय. आणि इकडच्या गॅसवर गरम पाणी करायला ठेवलं होतं. जेवढं पाहिजे तेवढं तुम्हाला त्याच्यामध्ये गरम पाणी टाकून घ्यायचंय. तीन शिट्ट्या करून घ्यायच्यात. हे बघा, आपली छान अशी भाजी तयार झाली. वरून मस्त असं कोथिंबीर टाकायची. खूप छान झाली. आणि ह्या इकडे बघा पुऱ्या, टम्म फुगलेल्या पुऱ्या आहेत. तर आता मी नैवेद्य दाखवते आणि मग नंतर भेटते तुम्हाला. नैवेद्य दाखवून झालाय माझा. तर आता आलेत मिस्टर. तर आता मी जेवण करून वगैरे घेणार. तर सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत थोडंसं रुटीन तुमच्यासोबत मी शेअर केले. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट मध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा. भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओ मध्ये. तोपर्यंत सर्वांना बाय आणि श्री स्वामी समर्थ.